आता आपल्याला ANC नोंदवायची, प्री रजिस्ट्रेशन करायचं आहे ANCचं. तर इथं प्री रजिस्ट्रेशनवरती जायचं, मोबाईल नंबर काय असेल तर ANCचा टाकायचा, मोबाईल नंबरवरती परत कन्फर्म मोबाईल नंबरवर, म्हणजे मोबाईल नंबर 2दा टाकायचा. नंतर ANCचं जन्मवर्ष टाकायचं, इयर ऑफ बर्थ 2005चे समजा. टाईप ऑफ कॅटेगरीमध्ये क्लिक करायचे, प्रेग्नेंट वुमन घ्यायचं ANC असेल तर, बाळ असेल तर सिटीजन किंवा गार्डियन. इथं आता ANC म्हणलं प्रेग्नेंट वुमन, PVTG टेस्टला नो करायचं इथं. नंतर पुढं गेल्यानंतर नाही तर काय तिचं नाव नसेल तर ठीक आहे, काहीच नाही करायचं. पुढे यायचं, फोन नंबर टाकायचं, समजा तिचं नाव पूजा प्रकाश असं नाव आहे तिचं, ते टाकायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड म्हणजे LMP तारीख टाकायची तिथं. समजा तिची LMP तारीख फेब्रुवारीमध्ये असेल, 11 फेब्रुवारी होती, मग ती 11 टाकली आपण. कॅलेंडरवर क्लिक करून टाकायचे ते. त्याच्यानंतर ह्याच्या आधीचं डेट ऑफ ब्लड ग्रुप नाही टाकला तरी चालतो आहे. डेट ऑफ लास्ट प्रेग्नन्सी आउटकम, अगोदरचं बाळ कधी जन्मले, समजा गेल्या वर्षी काय असेल ते कॅलेंडरवरनं निवडायचं. अगोदरची डिलिव्हरी कधी झाली, समजा 2 एप्रिल 2024 पहिलं बाळ, त्या टायमिंगला डोसेस घेतले होते का टीडीचे, घेतले होते समजा. इथं सगळ्यात खालचं फोटो ID टाईपवरती क्लिक करायचं, आधार कार्ड निवडायचं, आधार कार्ड नंबर काय असेल ते टाकायचा आणि सबमिट करायचं. झालं प्री रजिस्ट्रेशन.